हॅलो, आपण आता आजोबाचा डोंगर या परिसरामध्ये येऊन पोचलो आहे. एक घनदाट झाडी आहे आजूबाजूला. साधारण जुन्नरपासून इथे पोचायला आम्हाला 2 ते 2.5 तास लागले. इथे माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाकडे जाणारा रस्ता दिसेल. आपण जाऊया आता तिकडे. आता आपण सुरुवातीला पाहतोय ती सीतेची न्हाणी म्हणून एक परिसर आहे. असं म्हणतात की तिथे एक कुंड आहे. वाहून गेले पाहिजे दगडी राहिल्या. आत्ता आपण आलोय सीतेचं न्हाणीघर म्हणून जो परिसर आहे त्या भागामध्ये. इथे वर्षभर पाणी असतं या कुंडाला. हे ते न्हाणीघर आहे. इथे हे जे समोर दिसतंय हे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. आणि इथेच डाव्या बाजूला खाली सीतेचं न्हाणीघर म्हणून जे ठिकाण आहे आता आपण पाहिलं ते आहे. हे जे पाणी आहे या पिण्याच्या पाण्याच्या इथूनच हे पाणी जमिनीखालून या कुंडाला मिळताना दिसतंय. हा समोर दिसतोय हा वाल्मिकी आश्रम. आपण मंदिरात जाऊया. असं म्हणतात की इथे वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. हा जो वरती दिसतोय हा आजोबांचा डोंगर किंवा आज्याचा डोंगर असं म्हणतात. इथे वरती एक कपार आहे. या कपारीमध्ये 2 पाळणे लावलेत, लोकांनी लावलेत ते अर्थातच. पण तिथे लवकुशाचा जन्म झाला असं म्हणतात. तर आत्ता आम्ही तिथे जात नाही आहोत कारण आता खूप ऊन झालं आहे. 12:30-1 वाजायला आला आहे. त्यामुळे आमच्यातले काही जण गेलेत वरती पण आम्ही जात नाही आहोत. पण नक्की बघण्यासारखं आहे कारण मध्ये घनदाट जंगल आहे आणि जंगलामध्ये असं म्हणतात की खूप सारी औषधी झाडं आहेत. त्यामुळे आता नेक्स्ट टाईम आम्ही आलो की वरती जाऊ असं ठरवलं आहे. तर असा हा सगळा वाल्मिकी आश्रमाचा परिसर आहे. खूप छान निसर्गरम्य घनदाट अरण्यात असलेला हा परिसर आहे. आम्ही इथे थोडा वेळ टाईम स्पेंड करणार आहे. वनभोजन वगैरे घेणार आहे. एकाने इथे आम्हाला आमंत्रित केलं आहे की आमच्याबरोबर थोडंसं खा. तर आम्ही जाणार आहोत. तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. तोपर्यंत भेटूच.